पाथरगाव खुर्द येथील आपण शेतकऱ्याची शेतमोजणीसाठी आलेले होते. पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतमोजणीसाठी त्यांचा शेत बांधावर रस्ता खुला करून देण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलेले होते. त्यांना आपण एक आश्वासन दिलं होतं की त्यांची जागा त्यांना रस्ता खुला करून देण्यासाठी आम्ही येऊन आज तुम्ही पाथरगावात इथे आलेले आहे शेतमोजणीसाठी. नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे? जे पाथरगाव तालुका पाथरी येथील अर्जदार तुकाराम बनसी भोसले, परमेश्वर बनसी भोसले, सुदाम सखाराम सवने, गंगूबाई असुरबा भोसले, राजेभाऊ विष्णू भोसले यांना शेत रस्त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. सदर प्रकरणामध्ये दिनांक 27/3/2026 रोजी मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 चे कलम 5(2) नुसार तहसीलदार पाथरी यांनी आदेश दिला होता. त्याप्रमाणे सर्वे नंबर 36 मधील जे गट क्रमांक आहेत 88, 97, 98, 91, 100 आणि सर्वे नंबर 20 मधील 108, 107, 106, 100 या सर्वे नंबरच्या बांधावरून सामायिक बांधावरून तहसीलदार साहेबांनी शेतरस्ता खुला करण्यासाठीचा आदेश दिला होता. त्याबाबत संबंधित अर्जदार उपोषणालाही बसले होते. तहसील कार्यालयाकडून त्यांना खुला करण्यासाठीचं आश्वासन आज दिनांक 11/5/2026 रोजी देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष जायमापावर आला असता संबंधित सर्व गट नंबरच्या बांधा सामायिक बांध जो आहे तो कुठेही सरळ नाही, कुठे रुंद आहे, कुठे अरुंद आहे आणि प्रत्यक्ष जो अस्तित्वात बांध आहे त्याचा मध्यभाग घेतला तर दोन्ही साईडकडच्या शेतकऱ्यांना तो मंजूर नाही. याबाबत दोन्ही बाजूकडील शेतकऱ्याशी चर्चा केली असता आम्ही शासकीय मोजणी करू आणि त्यानंतर आमचा मधोमध सामायिक बांध निघेल असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु अर्जदार यांचं म्हणणं आहे की तोपर्यंत मोजणी होईपर्यंत आम्ही शेतात जायचं यायचं कुठून, तोपर्यंत आम्हाला शेतरस्ता द्यावा, अन्यथा तहसीलदार साहेबांच्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करून रस्ता खुला करून देण्यात यावा. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये तालुका अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पाथरी यांचे कर्मचारी देखील आहेत. शेतमोजणी केल्याशिवाय सामायिक बांध काढणे अंदाजे कठीण असतो आणि बांध हा प्रत्यक्ष जायमोकळा कुठंच सरळ नाही, कुठं रुंद आहे, कुठं अरुंद आहे, कोणाचं अतिक्रमण आहे, कोणाचं नाही, याबाबत निश्चित कोणताही निर्णय जायमोकळा घेण्यात आला नाही. त्यामुळे सदर रस्ता खुला करता आला नाही आणि सर्व गैरहजरदार जे शेतकरी आहेत, सामायिक बांधाच्या लगत असणारे गट नंबर मधील शेतकरी, आम्ही सर्वजण शासकीय मोजणी करू असं त्यानं पंचनाम्यामध्ये सर्व पंचासमक्ष जाहीर केले आणि त्यामुळे आता मोजणी झाल्याशिवाय सदर रस्ता खुला करता येणार नाही आणि मोजणी फीस भरण्यास संबंधित शेतकरी तयार आहेत. कधी यांची फीस भरली जाईल आणि कधी मोजमाप करणं आणि यांना जर रस्ता मोकळा करून दिला? आम्ही त्यांना असं आवाहन केलं की तातडीची फीस भरा. त्यांनी होकार दर्शवला की तातडीची फीस भरू, म्हणजे येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मोजणी होईल असं तालुका अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले की जास्तीत जास्त 3 ते 4 महिने लागण्याची शक्यता आहे मोजणीसाठी. आपण जे पंचनामा केलेलं आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना किंवा अर्जदार जे होते त्यांना मान्य आहे का? त्यांची नाराजी आहे, त्यांना शेतरस्ता पाहिजे होता. परंतु आता गैरअर्जदार जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे की तोपर्यंत आम्ही पायी त्यांना ये जा करण्यास काही अडथळा करणार नाहीत. सध्या शेतामध्ये ऊसाचं पीक आहे आणि इथून पुढे 7 ते 8 महिने लागतील पीक काढणीसाठी. त्यामुळे शेतात ये जा करण्यास पाऊल रस्त्याने त्यांचा काही नकार नाही. अर्जदाराला आपण उपोषण सोडण्यासाठी भाग पाडलं होतं की शेती मोजून करून देण्यात येईल, पण आज ते म्हणतात की तुम्ही बरोबर त्यांच्यासोबत न्याय केलेला नाही. काय म्हणणार? अर्जदाराचं म्हणणं बरोबर आहे. माझ्या म्हणणं तुम्ही आता उपोषण मागे घेतलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात मी स्थळपाणी केली त्यावेळेस असे निदर्शनास आले की जे नंबर आहे ते एक लगट सरळ दिसून येत नाही, कुठे कमी आहे कुठे जास्त आहे. त्यासाठी काय कोणाचं शेत पुढे आले आणि कोणाच्या पाठीमागे आहे याचा कुठेच बोध होत नाही आणि दोन्ही शेतकरी स्वतःच्या शेतातून रस्ता 2 फूट बी जागा सोडण्यास तयार नाही. त्याच्यामुळे पर्याय त्याला काहीच निघायला तयार नाहीये. पर्याय एकच आहे, जोपर्यंत काय दोन्ही मोजणी करून घेत नाहीत. मोजणी केल्यानंतर लक्षात येईल की नेमकं धुरा किती आहे, नंबर धुरा, त्या नंबर धुऱ्यावर आम्ही नाही का प्रत्यक्षात त्यांना रोड काढून रस्ता मोकळा करून द्यायची कारवाई करू. ज्या अर्जदारांना समजा साहेब म्हणले की त्यांनी आपण आपली मोजणी फी भरून घ्यावी, यासाठी ज्यांना मोजणी फी भरायची त्यांना ऑलरेडी वाट आहे, ते अजिबात मोजणी फी भरणार नाहीत ही गॅरंटी नाहीये. आणि त्यांना आम्हाला सध्या गरज रस्त्याची तिकडे आम्ही भरायला तयार आहेत, पण या दुसऱ्याचे आम्ही घेऊ शकत नाहीत ना. ते भरतील ना भरतील त्याची जबाबदारी कोण घेणार? नमस्कार, मी शेतकरी कृष्णानंदू भोसले, शिवार पाथरगाव खुर्द. मंडळी, हे प्रकरण 7-8 वर्षापासून चालू आहे. मी एकलाच या प्रकरणाला झुंज देत आहे. एक दिवस दूध का दूध और पाणी का पाणी होणार हे शब्द माझे न्यायालय म्हणजे न्याय देत असते. खरा रिझल्ट कधी खराब लागणार असतो. मंडळी,
प्रत्येक जमिनीला सर्वे असतो आणि प्रत्येक सर्वेला गट पाडलेले असतात. माझा सर्वे नंबर 20, माझ्या 20 सर्वेचा मालक मी आहे. 36चा आणि माझा अर्थात कुठलाही संबंध नाही. तर मंडळी 20 सर्वे नंबरचे गट पडले 100, 107, 106, 108 आणि 117. ह्या 20 सर्वेमध्ये माझे वरच्या दिशेला भाऊबंद आहे आणि पूर्णत्वा रस्ता हा मी स्वतः मुरुम भरून, माती भरून, नाल्या टाकून स्वतः हद्दीमधून रस्ता केलेला आहे. जरी वरच्या शेतकऱ्याचं म्हणणं असेल एक चकारी इकून एक चकारी तिकून, हे मापणी झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट निदर्शनात येणार नाही. आणि त्या मला जे भांडणारे वादी आहेत तुकाराम बंसी भोसले यांनी थोडं जाणीवपूर्वक विचार करावा. तुम्हाला शेतीला रस्ता पाहिजे. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला जाण आहे, पण तुमची कुठेतरी चूक होती ही तुम्ही तुमच्या चुकीवर माती वाटता. एक दिवस तुम्ही थोडासा विचार करा. माझं असं म्हणणं आहे, तुमच्या सर्वेनं तुमच्या गटातून तुम्ही जावा, तुम्हाला कोणी अडथळा करणार नाही. मी पण अल्प दुधारक शेतकरी आहे. आज हेक्टर 1.5 हेक्टरचा शेतकरी आहे मी. आणि खाली आणि वरती पूर्ण जमीन एक बाजूस माझी आहे. उजव्या हाताला डाव्या हाताला सुनील नंदू भोसले हा माझा मोठा बंधू आहे. आणि एक बाजूने जर रस्ता नसताना बांधघोरा पंचनाम्यावर आपण आताच बोललो, नवीन रस्ता करताना तर हे सुद्धा आपल्या बावनकुळे साहेबांचे असे आदेश नाहीत. नवीन रस्ता करू नका. जर रस्त्यावर पुढे अतिक्रमण केलं असेल तर तुम्ही हटू शकता, पण नवीन रस्ता करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याची अंमलबजावणी करून खऱ्या गोष्टी न्यायालय निदर्शनात आणीन आणि न्यायालय जे निकाल देईल ते मला कदापिही मान्य आहे. धन्यवाद. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेखचे लोक इथं तुमचं जे वाद आहे शेती रस्तीचा ते मोजण्यासाठी आलेले होते. आज जे पंचनामे झालेले काय सांगणार याच्या बाबत? हे पंचनामा गेल्या 8 वर्ष झालं होत राहते. हे काय तुम्हाला आता दावला पंचनामा पाहिला. हे पंचनामे असे किती झाले तर किती नाही. नागपूर साहेबाला आश्वासन बी दिलं, मी दिलं तर साहेबांना मला द्यायचं तर मी साहेबाला दिलं की हे क्षेत्र असं मला मोकळा करून द्या. मोकळा होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. तर साहेबाच्या शब्दाचा मान ठेवून उपोषण उपोषण सोडल्यानंतर साहेब इथं आले. साहेबांनी जे काय ते केलं हे आम्हाला कधीच मान्य नाही. शेतकऱ्याचा इतका गैरवापर केला साहेबांना की ते आम्हाला बिलकुल मान्यच नाही. शेत रस्ता खुला करा आलते साहेब, हे याच्या आदेशावर तहसीलदार साहेब यांनी याच्यावर आमचे खूप नाराजगी इतकी व्यक्त करतो मी खूप आणि क्षेत्राचा मोठा करण्याबद्दल उद्या कदाचित मी आपल्या क्षेत्रात आत्महत्या करेन याची सरकारनं नोंद घ्यावी. प्रॉपरच्या लोकांचं म्हणणं आहे की कोर्ट मेटर चालू आहे. कोर्ट मेटर आणखी चालू, कोर्ट मेटर आणखी 15 वर्ष चालू, 20 वर्ष चालू. माझं कोर्ट मेटर बद्दल काहीच नाही. आणखीन जाऊ द्या, मी तयार आहे. त्याच्याकडून नाही लागू द्या, नाही तर माझ्याकडून लागू द्या, मी त्याच्यात मान्य नाही. पण तोपर्यंत माझी शेती का पडीत राहू देऊ का 20 वर्ष? तोपर्यंत मला शेतीसाठी जायला तर रस्ता द्या ना तुम्ही. मी साहेबाला ती स्पष्ट भूमिका मांडली. म्हणलं कोर्टात चालू आहे आमचे थोडं प्रकरण, ते त्यांच्या बाजूला लागू द्या, माझ्या बाजूला लागू द्या, ते मला दोन्ही मान्य. कोण कुणा लागू द्या, ते शेतकरी आहेत, मी शेतकरी. पण सध्या तुम्ही आता मला 8 वर्ष झालं रस्ता नाही, सध्या मला रस्ता द्या, माझी एवढीच मागणी. आणि कोणा बी अन्याय होता, मी नंबर बांधून रस्ता मागितलेला आहे की तुम्ही आता सगळे म्हणले अर्ध्यात अस्तित्वात आहे आणि फक्त इथून खाली अर्ध्यात अस्तित्वात नाही. फक्त मी तेच म्हणालो, जे वरी अस्तित्वात आहे ना ते सोडून फक्त मला खाल्ला रस्ता मोकळा करून द्या. कोर्ट मेटर होतं तुम्ही दाखवलं होतं की पेपर खारिज केलं होतं त्यांना. खारिज नाही, स्टे आलेला आहे. शेतकरी असून शेतकऱ्याला काय केलं माहिती का? शेतकरी असून शेतकऱ्याला पावबंद ही नोटीस पाठवणं म्हणजे इतकी शेतकऱ्याची ही अशी मूर्खपणा आहे. म्हणजे मीच नाही, कोणी द्यावं दे असं करू नका. शेतकऱ्याला डायरेक्ट पाव रस्ता बंद केला ती कोर्टाने 2 महिन्यात नोटीस फटवून लावली. त्याचा माझा जो आहे ते तर तुम्हाला दाखिलच आहे. मी डायरेक्ट पाव बंद केलं शेतकऱ्यासाठी. पुढची डायरेक्ट स्पष्टपणे कलेक्टर ऑफिसला आमचं उपोषण राहणार आहे. उपोषणची तारीख लवकर डिक्लेअर करू काय ते. आणि ही शेतकऱ्याची खरपूट लय फसवणूक झाली, इतकी फसवणूक झाली की आता कलेक्टर साहेबच काय ते न्याय देते. तर पाहूत आता तारीख एक सांगून कलेक्टर ऑफिसला आम्ही उपोषणाला बसणार. आजचं जे नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी जे पंचनामा केलेलं आहे त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जी तुमचं जे रस्ता आहे ते म्हणजे सरळ नाहीये वापरत तिकडे, आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे शेती मोजमाप बरोबर करता येत नाही, ऐकून घ्या, तोपर्यंत आपण ते सरळ रस्ता करून घेऊ शकत नाही. आणि सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं असलेलं पीक हे ऊसाचं आहे. ऊस जाऊ तर हे काय पुढचं पाऊल त्यांना उचलता येणार असं त्यांनी नमूद केलेलं आहे. मला मान्य आहे, साहेब बोलले ते मला मान्य आहे.
पण माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, मग तुम्ही हे काय केलं? 8 महिने झाला अगोदर तुम्हाला तुम्ही पंचनामा केले, नोटिसा काढल्या सगळ्याला 8 महिन्याखाली, मग त्याची बी अंमलबजावणी काम झालं नाही. मग आजच काम तुम्ही काढली डबल नोटीस. याची अंमलबजावणी 8 महिन्या अगोदरच करायला पाहिजे होती. तुम्ही क्षेत्रस्ताचं आश्वासन दिलं. हे काय पंचनामा आहे साहेबाची, मंडळ अधिकारी साहेब दिले का तुम्हाला? 8 महिन्याखाली ते नाही दिलं आम्हाला. फक्त त्यांनी ते काय करते, तोंडी उडी उत्तर देते. कायद्यात असा कुठलाच नियम नाही की त्यांनी असं लिहून कोणाला काय दिलं, फक्त तोंडी उडी दिले. आणि ते बी आता पहिला पंचनामा झाला का 7 महिन्याखाली, हे कोणी मान्यच केलं नसता. पण माझ्या जो पंचनाम्याचे कॉप्या आहेत आणखी, हे पंचनाम्याच्या कॉप्या घेऊन सगळं मान्य करावं लागेल त्यांना. कारण की आहे ते आहे, याच्यात कुठला वाद नाही, काय नाही. जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे, याच्यात विरुद्ध काहीच नाही. आता तुम्हाला थोडं मान्य करावं लागेल की जसं नाही, आम्ही टायमिंग देणार नाही. 3 महिने म्हणजे बावनकुळे साहेबाच्या आधी GR मध्ये नंबर बांधताना हा रस्ता मागितलेला आहे. नंबर बांधताना 90 दिवसाच्या आत माझा रस्ता कुठल्या परिस्थितीत मोकळा झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं शेतीमध्ये पीक उभं टाकलेले मग ते बावनकुळे साहेबांना अशा आदेश दिले, जर एक शेतकऱ्याला रस्ता नसला की वरून किती शेतकरी असो, त्यांचं किती बी मौल्यवान वस्तू असो, तर त्याचं असं बरोबर नुकसान न करता मदतून सेंटर घेऊन थोडंफार इकडे तिकडे करून तोपर्यंत त्यांना मोकळा करून देणे. तुमचं बरोबर मान्य आहे, पण जसं रस्ता लगत तुमचं जे वाट आहे ना, हे वाटेला एकदम लगत शेती आहे. शेतीमध्ये उत्पन्न म्हणजे शेती ऊस लावलेलं. हा, याच उत्पन्नामुळे मी 8 महिन्याखाली यांना म्हणलो होतो, साहेब मला रस्ता द्या, टाटा येऊन द्या. तर 8 महिन्याखाली मला फक्त पंचनामा द्याला असं आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 5-6 दिवसातच रस्ता करून देऊ, हे पंचनामा. आणि 8 महिने झाले मी इकडे तिकडे नुसता असं वाऱ्यावर हिंडतो इकडे तिकडे. तर 8 महिने झाले यांनी काय तर केलं नाही. आणि आता आम्ही उपोषणला बसलो होतो, ते आमचा हक्क आहे उपोषणचा, तो आमचा हक्क यांनी काढून घेतला आमच्याकडून. शेतकऱ्या इतकी म्हणजे यांनी, मी कोणत्या वेळेला म्हणाला, फक्त शासनाच्या कर्मचाऱ्याला म्हणालो. तर शासनाविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष आणि भावना आहे? द्वेष म्हणजे काय, आता शासनाचा थोडा विश्वास राहिला नाही. काय तर आता कलेक्टर साहेबाला आम्ही सामने बोलून आमचं काय ते मनोगत व्यक्त करतो. जर आम्हाला तिथे न्याय भेटला तर बरं, नाही तर मग आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ही स्पष्टपणे शेतकऱ्याची भूमिका आहे आमची.